अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया। तर बघा, आता थंबनेलवरून तुम्हाला समजलंच आहे की आजचा व्हिडिओ आपला हा कर्जमुक्ती म्हणजे कर्जातून मुक्ती कशी मिळवावी याबद्दल आहे। तर बघा ताईंनो आणि दादांनो, आपल्याकडून काही कारणामुळे आपल्यावर कर्ज घेण्याची वेळ येते आणि ते कर्ज फेडण्यासाठी आपण दुसरं कर्ज घेतो, तिसरं कर्ज घेतो, असं करत करत आपल्यावर खूप कर्जाचा बोजा होतो आणि आपल्या डोक्यावर खूप कर्ज वाढत असतं। आता काहीतरी कारणामुळे काहीतरी आपल्याला करायचं असतं, त्याच्यामुळे आपण कर्ज घेत असतो, पण काही वेळेस आपल्याला ते कर्ज फेडणं शक्य होत नाही आणि ते कर्ज कमी व्हावं यासाठी आपण दुसरं कर्ज काढतो आणि ते कर्ज फेडण्यासाठी काही ना काही खटाटोप करतो आणि त्याचमुळे या खटाटोपीच्या याच्यामध्ये आपलं कर्ज इतकं वाढतं की पूर्ण आपल्या हाताबाहेर जात असतं आणि याच्यामधून मार्गच कसा निघावा हेच समजत नसतं। तर मग त्याच्यासाठी छान असा आज उपाय आपण पाहणार आहोत। आता बघा, घरी बसून हे उपाय केले, सेवा केल्या म्हणजे तुमचं कर्ज स्वामी महाराज फेडतील असं नाही। त्यासाठी कष्ट हे तुम्हाला करावेच लागतात। कष्टाला पर्याय नाही। कष्टाला नशिबाची साथ पाहिजे असेल तर तुम्हाला या सेवाही नक्की कराव्या लागतील। बघा, घरात बसून फक्त सेवा केल्या म्हणजे तुमचं सगळं काही कर्ज कमी होईल असं नाही। त्यासाठी तुम्हाला कामही करावं लागतं, कष्टही करावं लागतं, नोकरीही करावी लागते, म्हणजेच आपल्याकडे पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात, आपल्याकडे पैसा येऊ लागतो आणि लक्ष्मी माताही आपल्याकडे आकर्षित होत असते ज्यावेळेस आपण कष्ट करतो, प्रयत्न करतो। पण या प्रयत्नाला, या कष्टाला नशिबाची साथ ही तितकीच गरजेची असते। त्यामुळे तुम्ही जर तुमच्यावर खरंच कर्ज खूप आहे आणि ते फिटत नाही, प्रयत्न तर तुम्ही खूप करत आहात, कष्ट तर तुम्ही खूप करत आहात, तरी पण तुमचं कर्ज काही कमी होत नाही, तर आज मी 6 असे अचूक म्हणजे उपाय कर्जमुक्तीचे मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर नक्की ताईंनो, हे उपाय तुम्ही करून पहा, नक्कीच तुम्हाला याचा छान असा अनुभव येईल। तुम्हाला पहिला उपाय म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, 5 रंगाची गुलाबं घ्यायची आहेत। पांढरा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे, 1.5 मीटरचा कपडा तुम्हाला पांढऱ्या रंगाचा घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला 5 वेगवेगळ्या रंगाची गुलाबाची फुलं घ्यायची आहेत आणि त्या कपड्यावर तुम्हाला तो कपडा ठेवून त्याच्यावर गुलाब ठेवत तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे। बघा, गायत्री मंत्र म्हणत तुम्हाला ते गुलाब त्या कपड्यामध्ये ठेवायचे आहे। नंतर तो कपडा तुम्हाला बांधून घ्यायचा आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला तो सोडायचा आहे। 40 दिवसाची तुम्ही ही सेवा 40 दिवस तुम्ही ही सेवा करून पाहू शकता। त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, काळा धागा आणि नारळ घ्यायचा आहे। आता काळा धागा म्हणजे जो आपण बघा कडदुडा असतो, तर तो कडदुडा तसला धागा तुम्हाला घ्यायचा आहे। आपल्या उंची इतका तो धागा असावा। तुम्हाला काय करायचं आहे, नारळ घ्यायचा आहे आणि नारळाला पूर्ण तो काळा धागा गुंडाळायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला शनिवारीच करायचा आहे। नारळाला तो काळा धागा पूर्ण गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे। तुम्हाला तुमची कर्जमुक्ती व्हावी अशी प्रार्थनाही करून तुम्हाला नंतर ते नारळ नदीपात्रात सोडून द्यायचं आहे। हा झाला दुसरा उपाय। त्याचबरोबर तिसरा उपाय म्हणजे मसूर डाळीचा। बघा, तुम्हाला काय करायचं आहे, मसूर डाळ तुम्हाला देवाला अर्पण करायची आहे। आता मसूर डाळ कोणत्या देवाला बरं अर्पण करायची असेल असा तुम्हाला प्रश्न तर पडणारच झाला। तर तुम्हाला काय करायचं आहे, मसूर डाळाची मूठ घ्यायची आहे। बघा, ज्यावेळेस आपण शिवलिंगावर वेगवेगळ्या मूठ अर्पण करत असतो, या महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडीवर आपण प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवमूठ अर्पण करत असतो ना, त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, मसूर डाळ शिवलिंगावर तुम्हाला अर्पण करायची आहे आणि शिवलिंगावर मसूर डाळ अर्पण करताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे। तो मंत्र कोणता, ओम ऋण मुक्तेश्वराय श्वर महादेवाय नमः। ओम ऋण मुक्तेश्वर महादेवाय नमः।
ओम ऋण मुक्तेश्वर महादेवाय नमः हा मंत्र तुम्हाला 108 वेळेस म्हणायचा आहे आणि त्या शिवलिंगावर मसूर डाळ तुम्हाला अर्पण करायची आहे. आता चौथा उपाय म्हणजेच मोहरीचं तेल आणि मातीचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. आता हा उपाय जे गावाकडे राहतात तर त्यांच्यासाठी हा उपाय अगदी सोपा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, मोहरीचं तेल घ्यायचं आहे आणि मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, शनिवारी हा उपाय करायचा आहे. नदी किनारी तुम्हाला जायचं आहे आणि तो मातीचा दिवा घ्यायचा आहे, तो प्रज्वलित करायचा आहे आणि वरी त्याला झाकण लावायचं आहे. अशा प्रकारचा तुम्हाला अद्दर झाकण ठेवायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला दिवा प्रज्वलित करून एक नदी किनारी छोटासा खड्डा करायचा आहे आणि तो दिवा त्या खड्ड्यात ठेवायचा आहे आणि वरी त्याच्यावर माती ढकलायची आहे. अशा प्रकारे हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर आता चौथा उपाय कोणता, तुम्हाला काय करायचं आहे, नारळ आणि चमेलीचं तेल घ्यायचं आहे. आता तुम्हाला नारळ आणि चमेलीचं तेलाचा काय उपाय करायचा आहे बरं. तुम्हाला काय करायचं आहे, नारळ आणि चमेलीचं तेल घ्यायचं आहे. चमेलीच्या तेलामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, थोडासा सिंदूर मिक्स करायचा आहे आणि त्याचा टिळा बनवायचा आहे आणि नंतर तुम्हाला काय करायचं आहे, नारळावर तो शेंदूर काढायचा आहे नारळावर आणि मारुतीच्या मंदिरात तो नारळ तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि तिथे मंत्र तुम्हाला एक बोलायचा आहे. ऋणमोचक मंगल स्तोत्र तुम्हाला तिथे म्हणायचं आहे. मारुतीच्या मंदिरात बसून ऋणमोचक मंगल स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे. हा तुम्हाला यूट्यूबला मंत्र मिळून जाईल किंवा जे मंत्रश्रोताची जी पोथी असते तर त्याच्यात तुम्हाला हा स्तोत्र मिळून जाईल. अशा प्रकारे तुम्हाला हे 5-6 उपाय जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर ते तुम्हाला करायचे आहेत. त्याचबरोबर 6वा म्हणजे तुम्हाला गुरुचरित्राचे 7 पारायण देखील करायचे आहेत. आता याच्यापैकी तुम्हाला जे काही तुम्हाला उपाय शक्य असतील करायला तर ते उपाय तुम्ही करायचे आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला समजा गुरुचरित्र पारायण करणं शक्य असेल तर तुम्ही वर्षभरातून 7 पारायणसुद्धा तुम्ही गुरुचरित्राचे करायचे आहेत किंवा जमलंच तर तुम्हाला जेवढे जवळ लवकरात लवकर तुम्हाला करणं शक्य होईल तेवढे लवकरात लवकर तुम्ही गुरुचरित्रचे 7 पारायण करायचे आहेत. आणि त्याचबरोबर स्वामी महाराजांची नित्यसेवा ही दररोज करायची आहे. जो कोणी गुरुचरित्राचं पारायण आपल्या घरामध्ये करतं त्याच्या घरामध्ये कोणतीच अडचण ही खूप काळ टिकून राहत नाही. त्या घरातून अडचण ही नाहीशी होते म्हणजे होते. हा 100% प्रभावी उपाय आहे आणि प्रभावी अनुभव पण आहे. खूप छान असा हा अनुभव आहे. जो कोणी आपल्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण करतं, स्वामीचरित्र पारायण करतं किंवा स्वामी महाराजांची नित्यसेवा करतं त्याचे संकट हे दूर होतात म्हणजे होतातच. तर ताईंनो आणि दादांनो, खरंच तुम्ही खूप कर्जामध्ये आहात, खूप डोक्यावर तुमच्या कर्ज झालेलं आहे. तर आवर्जून स्वामी केंद्रानुसार सांगितलेले जे हे काही उपाय आहेत तर ते उपाय आवर्जून तुम्ही करून पहा आणि त्याचबरोबर गुरुचरित्राचं पारायण आणि स्वामींची नित्यसेवा ही दररोज नित्यनियमाने करा. बघा तुम्हाला छान असा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि मेन म्हणजे बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की आम्ही ही सेवा केली ती सेवा केली आम्हाला अनुभव आला नाही. तर ताईंनो, वेळ लागेल, अनुभव हा येणार म्हणजे येणार. कोणाला लवकर येईल, कोणाला उशिरा येईल. फक्त तुम्ही विश्वास हा तुमचा अतूट ठेवा, संयम ठेवा, तुम्हाला नक्कीच त्या सेवेचं फळ मिळणारच. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू पुन्हाच अशा नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादा श्री स्वामी समर्थ.